तर आज आला होता आपल्या घरी आपला मित्र आला होता. तो म्हणते मॅगी बनव. मग का मॅगी बनवून टाकली आपण. तर काय म्हणता मित्रांनो, कशा असायला सकाळी सकाळी उठून जातो. आपल्या घरी कोणी राहत नाही तर आज पूर्ण कामं आपल्यालाच करणं पडेल बाबा घरचे. पहिलेच आपल्या घरी पूर्ण पसारा पडलाच होता. आता पसारा पडलाय तर पूर्ण आपल्याला साफसफाई तर करणंच पडेल ना. कामं करून टाकतो ना, पहिले व्हिडिओ बनवून टाकतो. साला बिना आंघोळ धुवून पहिले व्हिडिओ बनवतो, मग आंघोळ धुतल्यावर एक पाठ घेऊन टाकतो. म्हटलं व्हिडिओ बनवता आपला मित्र येऊन जातो. आपला मित्र आला तो म्हणते मॅगी बनव म्हणते. मग का मॅगी बनवून टाकते. तो देऊन देते पैसे, आपल्याला भेटून जाते फुकटाची मॅगी. पहिले खाऊन टाकतो आपण गपर गपर. मॅगी खाता खाता आला भूषण भाऊ आला ना, पहिले मोबाईलवरच लागून गेला. आपल्याला बी तसं घरच्या घरी बोरच मारते. आपल्या मित्राला थोडा गमून जाते. मग चालले जाते ते लोक जाते. साला आपल्याला बोर मारते. मग का करायचं म्हटलं, आपल्याकडे व्हिडिओ होती नाही तर मग का व्हिडिओ एडिट करायला येऊन जातो. पहिले लावून टाकतो मोबाईल चार्जिंगला, कारण की मोबाईलच्या अंदर राहत नाही चार्जिंग लावून टाकतो ना. पहिले आपला ब्लॉगचा आणखी एक पार्ट घेऊन टाकतो आपण. बाहेर येतो तर साला गच्चीवर पाहिलं तर पूर्ण आभाड काढे होते. म्हटलं उडून तर नाही जाईन. मग मी का पवन भाऊच्या घरी येऊन जातो. पवन भाऊला म्हणतो काय आलं. पवन भाऊनं बोलवलं होतं मला, म्हणते व्हिडिओ एडिट करून दे. पवन भाऊची व्हिडिओ तर एडिट नाही केली. पहिले येऊन गेलो आपण आपल्या घरी, कारण की आपल्याला सकाळी बिना आंघोळ धुवून एक पार्ट घेतलं होतं ना. आता आपल्याला आंघोळ धुवून एक पार्ट घ्यायचं होतं. मग काय एक पार्ट घेऊन टाकला आपण ना. आपण पूर्ण आपली व्हिडिओ बनवून टाकली. व्हिडिओ पण एडिट करून टाकली, कारण की साला 6 वाजले होते ना. आपल्याला व्हिडिओ टाकायचं होतं. मग बाहेर येतो साला पाऊस सुरू राहते. इथं जोराजोरानं पाऊस येत होता. मग रात्री येऊन जाते ना. मग मला बी झोप येते. मी येऊन जातो पहिले पवन भाऊच्या घरी. किती वाजले होते साला 11:30. मग भेटतो मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.